नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. भाजपचे माजी खासदार व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आमचे मित्र विनय सहस्त्रबुद्धे यांनी एक लेख मला पाठवला आहे. अतिशय मार्मिक लेख आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे लेखक आहेत, चिंतक आहेत आणि चफकल टीका कशी करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत घराणेशाहीचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे, ऐरणीचा आहे. घराणेशाहीचा मुद्दा मोदी हे सातत्याने मांडतात आणि मग भाजपमध्ये घराणेशाही नाही का असाही प्रतिप्रश्न काँग्रेस आणि अन्य मंडळीतून विचारला जातो आहे. तेव्हा दोघांच्या घराणेशाहीतल्या नेमका फरक काय याचं उत्तम विवेचन त्यांनी या लेखामध्ये केलं आहे. घराणेशाही क्विट इंडिया कशासाठी? सहस्त्रबुद्धे. चंद्रयान 3च्या यशाचा स्वाभाविक जल्लोष सुरू असताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून या विषयात काय काय घडून आले याचा आढावा घेणारा मजकूर समाज माध्यम मंचावर प्रकाशित केला. त्यांची थेट व्यक्त न झालेली भूमिका ही होती की आजच्या यशाचा पाया आमच्या काळात घातला गेला याचे विस्मरण होऊ नये. इथे जयरामजी हे विसरतात की गतकाळातील व्यक्तीच्या योगदानाचे स्मरण म्हणूनच लँडरचे नाव विक्रम साराभाई यांच्या स्मृत्यर्थ विक्रम असे ठेवण्यात आले होते. याच जयराम रमेश यांनी अलीकडे दिल्लीच्या प्रतिष्ठित नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी या संस्थेचे स्वरूपच बदलल्यामुळे जे नवे स्वाभाविक नामकरण झाले त्याबद्दलही बरीच आगपाखड केली. या 27 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पूर्वी फक्त जवाहरलाल नेहरूंचे स्मारक होते, तेही बरेचसे ठोकळेबाज जुन्या वस्तू संग्रहालय शैलीतील. त्या जागेचा उपयोग सर्व भूतपूर्व पंतप्रधानांबद्दल देशाची कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी करून सध्याच्या सरकारने तिथे प्रधानमंत्री संग्रहालय उभे केले. राजीव गांधी, मोरारजी देसाई, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी अशा सर्वच माजी पंतप्रधानांचा यथोचित गौरव झाला आहे. त्यामुळेच त्याचे नाव प्रधानमंत्री मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी म्हणजे PMML करण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून झाला. या घटनेचे नेहरूविषयी आकस किंवा दुजाभाव अशा स्वरूपात वर्णन करण्यात आले ते वास्तविक नाही हे इथे नव्या दिमाखात आणि अधिक उद्बोधक स्वरूपात उभी राहिलेली नेहरू गॅलरी पाहिल्यानंतर कोणालाही उमगेल. या दोन्ही घटनांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे सांगे वडिलाची कीर्ती या मानसिकतेतून बाहेर न पडण्याची काँग्रेस या अन्य घराणेबाज राजकीय पक्षांची प्रवृत्ती. परवाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर पुन्हा एकदा कठोर टीका केली. त्या टीकेची चर्चा करताना अनेकांनी भाजपमध्येही घराणेशाही असल्याचे दावे केले होते. असे दावे करणारे हे विसरतात की घराणेशाहीच्या धर्तीवर वर्षानुवर्ष राजकीय पक्ष संघटना चालवणे आणि पक्षात एकाच कुटुंबातील काही जणांना संधी देणे, नेतृत्व देणे या भिन्न गोष्टी आहेत. भाजपमध्ये एकाच कुटुंबातील 2 व 3 व्यक्तींना एकाच कालखंडात काही संधी मिळाल्याची उदाहरणे आहेत, पण ती पक्षाच्या संविधानानुसार निवडून आलेल्या नेतृत्वाच्या निर्णयामुळे. भाजपचे हे नेतृत्व ना आज एखाद्या घराण्यामुळे आहे, ना काल तसे ते होते, ना उद्या ते तसे राहील. अडवाणी, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा व JP नड्डा यापैकी कोणाचेच वडील व आजोबा पक्षाध्यक्ष नव्हते आणि आता मुले, नातू, पणतू यांना पक्षाध्यक्ष म्हणून संधी मिळेल असे ना त्यांना वाटते ना इतरांना. घराणेबाज पक्ष आणि भाजप यात फरक आहे तो हाच. पक्षाच्या संघटनेत घराणी असणे आणि घराण्याच्या ताब्यात पक्ष संघटना असणे हा फरक दृष्टीआड करण्याजोगा नाही.
शिवाय ही घराणेबाजी इतकी संकुचित आहे की एका विशिष्ट पक्षात मातेच्या सुपुत्रालाच अध्यक्षपद मिळाले, सुकन्येच्या कुठे विचारात झाला नाही. अन्य काही पक्षात पुतणे अधिक कर्तृत्वान असूनही पित्याच्या इच्छेपोटी अध्यक्षपद मिळाले वा मिळू घातले आहे ते कन्येला वा पुत्रालाच. सख्या भावाच्या मुलाला नेतृत्व पदाच्या जवळपास फिरकूही दिले गेले नाही. मुघल सम्राटांनी जी परंपरा पाळली होती तीच हे राजकीय पक्ष आज पाळत आहेत. आणि म्हणूनच अशी एक कुटुंब नियंत्रित घराणेशाही ही लोकशाहीचा सपशेल घात करणारी व्यवस्था आहे असं भाजपमधील सर्वांचे स्वाभाविक मत आहे. राजकीय पक्षाचे नेतृत्व कृतक लोकतांत्रिक मार्गाने एकाच घराण्याकडे ठेवणारे राजकीय पक्ष भारतात सर्वत्र आहेत. तामिळनाडूमधील द्रमुक, आंध्रची YSR काँग्रेस, कर्नाटकातील देवेगौडांचा पक्ष, महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, बंगालमधील तृणमूल काँग्रेस, ओडिसातील BJD, समाजवादी पार्टी, बिहारमधील लालू प्रसाद यांचा RJD, जम्मू काश्मीरातील फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स अशी घराणेबाज पक्षाची मोठी यादी आहे. या सर्व पक्षामध्ये ते अजून काही काळ टिकून राहिलेच तर आज प्राथमिक शाळेत असलेला वर्तमान पक्षाध्यक्षाचा नातू वा नात स्वतःला भावी अध्यक्ष मानत असेल तर दोष त्यांचा नाही. या अनुमानाला छेद देईल असे वर्तन या पक्षांच्या विद्यमान नेतृत्वापैकी कोणाचेच नाही. उठसूट नाव फुले आंबेडकरांचे, पण प्रोत्साहन विषमता मूलक घराणेबाजीला ही या पक्षांची दांभिकता आता सर्वांच्याच लक्षात आली आहे. हे घराणेबाज पक्ष राजकीय अस्थिरतेला तर निमंत्रण देतातच, पण धोरण चौकटीच्या संदर्भातही कोणत्याही प्रकारे मूल्यवर्धन करू शकत नाहीत. यातला पहिला मुद्दा म्हणजे घराणेबाज राजकीय पक्ष विचारधारा आधारित पक्षाच्या तुलनेत विभाजित होण्याची शक्यता नेहमीच अधिक असते. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला. राष्ट्रवादीची स्थापनाच सोनिया गांधी यांच्या परिवाराकडे सत्तेची सर्व सूत्रे जाण्याच्या विरोधात झाली. पण नंतर या राष्ट्रवादीच्या धुरीणांनी तोच कित्ता गिरवला आणि पक्षाच्या अध्यक्षांनी आपल्या पुतण्यापेक्षा कन्येला जास्त महत्त्व दिल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचेही विभाजन झाले. तीच गत शिवसेनेची. हा पक्ष अनेकदा फुटला असला तरी इथेही एका महत्त्वाच्या फुटीचे कारण पुतण्याला डावलणे हेच होते. अशीच गत थोड्याफार फरकाने अकाली दल, समाजवादी पार्टी, YSR काँग्रेस आणि पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचीही झाली. तेलुगू देशम पक्षातही पक्षाची मालकी एका जावयाने बळकावल्यानंतर इतर जावई अथवा मेहुणे दुरावले. अगदी MG रामचंद्रन यांच्या निधनानंतरही पक्षाची मालकी कोणाची या मुद्द्यावर जानकी विरुद्ध जयललिता असा संघर्ष झाला. तो एक प्रकारे कौटुंबिकच म्हणायला हवा. नाही म्हणायला BJD हा पक्ष अद्याप फुटलेला नाही, पण त्याचे कारण पक्षाचे सर्वेसर्वा आणि बिजू पटनाईक यांचे एकमेव राजकीय वारसदार नवीन पटनाईक हे अविवाहित असल्याने नातेवाईक बाजीला मुळातच मर्यादा आहेत. थोडक्यात विचारधारा केंद्रित कम्युनिस्ट आणि भाजपच्या तुलनेत घराणे केंद्रित पक्षांना विभाजनाचा पक्षात उभी फूट पाडली जाण्याचा धोका अधिक असतो. अशा पक्षांना जनादेश म्हणजे राजकीय अस्थिरतेला निमंत्रण होय. शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो घराणेबाज राजकीय पक्षांची शासकतेच्या संदर्भात कोणतेही मूल्यवर्धन करू शकण्यातील मर्यादा. बहुसंख्य घराणेबाज पक्षांना स्वतःची वेगळी विचारधाराच मुळात नसल्याने त्यांची वैशिष्ट्यपूर्ण धोरणे जवळपास नसतातच. एकदा समाजवादी लेबल घ्यायचे आणि पुढे राष्ट्रवादाला सुगीचे दिवस आल्यानंतर राष्ट्रवादी हे लेबल घ्यायचे असा थेट रोकडा व्यवहार आहे. वेगळी विचारधाराच नाही तर वेगळी धोरण चौकट कुठून येणार? साहजिकच या पक्षांना कोणाशीही युती करण्यात कधीच कुठलीच सैद्धांतिक अडचण येत नाही. परिणामतः पक्षाची ध्येय धोरणे आवडल्याने त्या पक्षाचे समर्थक बनलेल्या लोकांची संख्या जी मुळातच नेहमी मर्यादितच असते अधिकच आटत जाते. विचारधारा केंद्रित पक्षाकडे विचारधारेच्या बरोबरीने येणारा आदर्शवाद देखील असतो. अनेक जण नाराज असले तरी अशा पक्षातून आदर्शवादापोटी संघटनेला हानी पोहोचविण्यापर्यंत एखाद्याची मजल जाण्याची शक्यता काहीशा मर्यादित होतात.
या उलट घराणेबाज पक्षात नेत्यांच्या व त्यांच्या वारसदारांच्या अवतीभोवती राहण्याने कार्यभाग साधता येतो अशी धारणा रूढ होण्याची शक्यता स्वाभाविकच अधिक। घराणेबाज राजकीय पक्ष बेकायदा नाहीत, त्यांना कोणालाही अध्यक्षपदी निवडण्याचा अधिकार आहेच, परंतु मतदारांनी निवडताना तरतम भावाने विचार काय करावा हा मुद्दा आहे। महाराष्ट्रात सार्वजनिक विश्वस्त संस्थांसाठी जे नियम आहेत त्यात एकाच कुटुंबातील रक्ताचे नाते असलेल्या 2 व्यक्ती एकाच वेळी त्या संस्थेच्या कार्यकारी मंडळात असू शकत नाहीत अशी तरतूद आहे। जे विश्वस्त संस्थासाठी लागू आहे ते खरे तर राजकीय पक्षाकरिताही मार्गदर्शक सूत्र असायला हवे। वारसा हक्कावर चालणारे राजकीय पक्ष ही संकल्पनाच मुळात लोकशाही विरोधी आहे। त्यामुळेच स्वतःला लोकशाहीचे समर्थक म्हणविणाऱ्या सर्वांनीच हे धोके ओळखून घराणेबाज राजकीय पक्षांबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी। लेखात नसलेला एक मुद्दा विनय सहस्त्रबुद्धे यांनी मला दूरध्वनीवरून सांगितला। तो मुद्दा असा की राजकारणामध्ये पूर्वी भाई भतीजा वाद हा एक चर्चेचा विषय होता। म्हणजे भाऊ आणि भाचे असं त्याचं स्वरूप होतं। पण राजकारणाची पातळी आता एवढी घसरली आहे, राजकारणी मंडळींनी ते सीमित केले। आता पुत्र प्रपौत्र वाद किंवा मुलं नातवंडाचा वाद अशी स्थिती, इतका संकुचितपणा या राजकारण्यांनी आणून ठेवला आहे। मला ग.वा. बेहरे यांच्या सोबतमधल्या एका लेखाची आठवण झाली। बेहरेंनी त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं, जातीयवाद करायला देखील एक व्यापकपणा लागतो, पण राजकारणाची पातळी आता एवढी घसरायला लागलेली आहे की आता जातीयवाद हा संकुचित होत कुटुंबापुरता नातेवाईकापुरता मर्यादित झाला आहे। आता नातेवाईकाच्या पुढची स्टेज म्हणजे मी, माझी पत्नी, माझा मुलगा किंवा माझी मुलगी असं त्याचं स्वरूप बनतं आहे आणि त्यामुळे ती एक गंभीर समस्या निर्माण होईल असं बेहरे यांनी जवळपास 40 वर्षापूर्वी सोबतमध्ये लिहून ठेवलं होतं। त्याची प्रचिती सध्याच्या राजकारणामधून दिसून येते आहे। धन्यवाद। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा।